ओबीसी समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी 7 डिसेंबरपासून चिमूर क्रांतीभूमीत अजित सुकारे व अक्षय लांजेवार या दोन ओबीसी कार्यकर्त्यांचा अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या टप्प्यात सुरू आहे। या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अक्षय लांजेवार यांची 6व्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। 7 दिवसांपासून लोकप्रतिनिधींकडून व सरकारकडून ओबीसीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले। जर 4 दिवसात ओबीसी मागण्यासंदर्भात तातडीने पावले उचलली नाही तर वैद्यकीय उपचार घेणार नाही। तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी झाड झुडूले शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बम बनेगे, नाव लगेगी किनारे या भजनाने भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिमूर क्रांतीभूमी पेटून उठली। त्याप्रमाणेच ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा चिमूर क्रांतीभूमी पेटून उठेल असा इशारा सुद्धा अजित सुकारे अन्नत्याग आंदोलनकर्ते यांनी दिला आहे। जय ओबीसी, जय संविधान। ओबीसीच्या न्यायिक मागण्यांसाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून मी अजित दुर्गादास सुकारे तसेच माझे सहकारी अक्षयजी लांजेवार आम्ही या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहोत। अन्नत्याग उपोषणाला बसलो असताना माझा सहकारी अक्षय लांजेवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले। आज आमच्या उपोषणाचा 7वा दिवस चालू आहे। उपोषणाला 6-7 दिवस पूर्ण झाले तरी पण कोणताही लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचा मंत्रीसुद्धा या ठिकाणी आणि कुठलाही अधिकारी सुद्धा या ठिकाणी आमच्या उपोषण मंडपाला आजपर्यंत भेट दिलेली नाही। म्हणजे यावरून महाराष्ट्र शासन आणि ही सरकार ओबीसीबद्दल किती अनभिंत आहे हे यावरून दिसत आहे। तसेच आम्हाला ओबीसी समाजाला ही सरकार लॉलीपॉप देण्याचे काम करत आहे आणि आमच्याकडे एवढा मोठा आमचा ओबीसी समाज असूनही दुर्लक्ष केल्यासारखे होत आहे। जर येणाऱ्या या 2-4 दिवसात सरकारने आमच्या मागणींची गंभीर दखल घेतली नाही तर याचे वाईट परिणाम या ठिकाणी पाहावास मिळतील।